पवारजी धन्यवाद लवकर अध्यक्ष 5 महोदय. मिनिटं. अध्यक्ष महोदय, या अंतिम आठवड्या प्रस्तावाची सुरुवात माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी केली. सन्माननीय अजितदादा पवार हे रोखठोक बोलण्यासाठी जाणले जातात. त्यामुळे माझ्यासह सर्व नवीन सदस्य त्यांच्या भाषणाकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवतात. या अधिवेशनाच्या काळामध्ये मी एक गोष्ट या ठिकाणी बारकाईने मला जी जाणवली ती म्हणजे अनेकदा सन्माननीय अजितदादा यांनी एक वाक्याचा प्रयोग केलाय. सरकार येत असतात, सरकार जात असतात, आज तुम्ही आहात उद्या आम्ही राहू, अशा प्रकारचं. आणि त्यांनी आज या अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या माध्यमातून या ठिकाणी जे विषय उपस्थित केले, मला वाटतं अचानक आज सत्ता हातातून गेल्यानंतर त्यांना अनेक गोष्टीचा साक्षात्कार या ठिकाणी झालेला दिसतोय. फक्त त्यांनाच नाही तर महाविकास आघाडी सरकारमधील जे वक्ते आज बोलले त्या सगळ्यांना अगदी या ठिकाणी राज्याची फार चिंता असल्यासारखं या ठिकाणी वाटते. परंतु अध्यक्षमध्ये मला आपल्या माध्यमातून राज्यातील जनतेला सांगायचं की कुठलीही एखादी जर वाईट गोष्ट सवय जर एखाद्या व्यक्तीला लागली किंवा एखाद्या प्रशासनाला एखाद्या यंत्रणेला लागली तर ती सहजासहजी दूर होत नाही. आपल्याला मी काय उदाहरण देतो अध्यक्ष महोदय. आज ह्या एवढ्या विकासाच्या अडचणीच्या गोष्टी या ठिकाणी महाविकास आघाडीचे अनेक सदस्य करतायत. परंतु आपण जर पाहिलं की मागच्या 2.5-3 वर्षाच्या काळामध्ये त्यावेळेस जेव्हा कोरोनासारखी महाभयंकर बिमारी या ठिकाणी भारतासह सर्व जगामध्ये आली त्यावेळेस मात्र या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते असतील, आमदार असतील, हे सर्वजण त्या ठिकाणी त्या कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी कशी मदत करता येईल हे पाहत होते. परंतु त्याच बरोबरीने कोरोनाच्या काळामध्ये जो निधी त्या ठिकाणी त्यावेळेसच्या सरकारकडून जमा करण्यात आला होता त्याची RTIच्या माध्यमातून माहिती घेण्यात आली. त्यातला जवळपास अर्ध्यापेक्षा जास्तचा निधी हा तेव्हा अखर्चित त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी पूर्ण राज्य त्या ठिकाणी त्यांनी पिंजून काढलं. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी कोरोना काळामध्ये फिरत होते. परंतु या सरकारमधील मंत्री या ठिकाणी मी मागेही म्हटल्याप्रमाणे काही घरी किंवा काही मंत्रालयामध्ये बसून होते, परंतु त्यांनी राज्याचा दौरा केला नाही. आज या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये महिला अत्याचारा बाबतीमध्ये सुद्धा चर्चा झाली. परंतु त्या काळामध्ये किती महिलांवर अत्याचार झाले हे जर आपण माहिती काढली तर आपल्यासमोर गोष्टी येतील. या ठिकाणी अवैध धंदे चालू असल्याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलाय. परंतु मी छोटंसं उदाहरण माझ्या नायगाव मतदारसंघाचं देतो किंवा नांदेड जिल्ह्याचं देईल. त्या काळामध्ये माझ्या नायगाव मतदारसंघामध्ये रेती, मुरू, मटके हे मोठ्या प्रमाणामध्ये चालायचे. मी अनेक वेळा त्यावेळेसच्या पोलीस अधीक्षकांना सुद्धा तक्रारी केली, परंतु त्यांनी त्या गोष्टीमध्ये कसल्याही त्या ठिकाणी कारवाई केली नाही. म्हणून मी राज्याचे महासंचालक यांना तक्रार केल्यानंतर त्या SP-ची त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली, परंतु त्या चौकशीमध्ये काही निष्पन्न झाले नाही असं त्या ठिकाणी दाखवण्यात आलं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सरकार 40 दिवसापूर्वीच बदलले. मी आपल्याला माहिती देतो की या ठिकाणी मुख्यमंत्री होण्यासाठी जेवढी चढावड नसेल त्याहीपेक्षा कितीतरी जास्त चढावड ही पोलिसांचा जो गुन्हे अन्वेषण शाखा असते LCB ज्याला म्हणतात त्या ठिकाणी पद मिळवण्यासाठी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन होते. आणि माझ्या नायगाव मतदारसंघामध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत त्या ठिकाणी जर एखाद्या पोलिसला जर त्या ठिकाणी इन्चार्ज म्हणून जर बदली पाहिजे असेल तर कमीत कमी 15 लाखाचा दर त्या काळामध्ये घेत होते. तुम्ही विचार करा, जर 15 लाख देऊन जर त्या ठिकाणी एखादी पोलीस निरीक्षक येत असेल तर तो वसूल कशातून करेल? तो अवैध धंद्यातून वसूल करेल, तो कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करेल, त्या ठिकाणी मटका जुगार सारख्या माध्यमातून वसूल करेल. तर हे सगळ्या सवयी या काळामध्ये लागलेल्या आहेत. आणि आज जे अजितदादा सांगतात सरकार येतील सरकार जातील, हीच गोष्ट सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी याच हाऊसमध्ये अनेक वेळा सांगत होते की तुम्ही प्रशासनाला अशा वाईट सवयी लावू नका, हे लोकशाहीसाठी हे राज्यासाठी घातक आहे. परंतु तेव्हा त्यांनी कोणी ऐकलं नाही. अध्यक्ष महोदय 2 मिनिट. अध्यक्ष महोदय, मला खात्री आहे की या ठिकाणी नक्कीच ही सुरुवात या राज्यातून या सरकारच्या माध्यमातून झाली. जलयुक्त असेल, मुंबई शहरासाठीच्या अनेक घोषणा असतील, शेतकऱ्यांसाठी 24 तास वीज देण्याचा जो आता निर्णय असेल, अतिवृष्टीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जी मदत जाहीर केली ती असेल, त्याचप्रमाणे या पुरवणी मागणीमध्ये जे 165 सदस्य जे आहेत विधानसभा सदस्य त्यांच्यावर मागच्या 2.5-3 वर्ष जो अन्याय होत होता तो सुद्धा पुरवणी मागणीच्या माध्यमातून निधी देऊन या ठिकाणी दूर करण्यात आलाय. त्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे जास्त बोलत नाही, परंतु मी एकच गोष्ट या ठिकाणी राज्यातील जनतेला सुद्धा या माध्यमातून सांगतो की या राज्याचं हित, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हित, गरिबांचं हित या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
हे शोले पिक्चरच्या जय आणि वीरू सारख्या जोडीच्या माध्यमातून नक्कीच हिट ठरतील अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद.